नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. या सगळ्यांची आता मीटिंग भरलेली असते आणि सुमित्रा म्हणते आता कशाबद्दल बोलायचं एवढं अर्जंट. ऋषिकेश म्हणतो आई आपल्या प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात आलेत, अगदी व्यवस्थित आहेत, आपल्याला हवेत तसे. तुला माहितीये का आई, अडगळीच्या खोलीमध्ये ऐश्वर्याने लपून ठेवले होते. गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पानेच बुद्धी दिली आणि ते बरोबर जानकीला सापडले त्या कपाटामध्ये आणि जानकीने ते लगेच सौमित्राच्या हातामध्ये दिले. आई या खरंच किती आनंदाची गोष्ट आहे ना, खरंच गणपती बाप्पाने चांगलं केलं रे. आई फक्त जानकीची आई कुठे याचा पत्ता लागत नाहीये ग, एवढंच काही ते कोढं उलगडायचं राहिलंय. मित्र म्हणते ऋषिकेश काय बोलतोय, कळतंय का तुला? त्या या जगात नाहीये, मग कशाला शोधताय तुम्ही? काय बोलतोय, कळतंय का तुला ऋषिकेश? जानकी म्हणते नाही आई, आई जिवंत आहे, आईचं अजून काहीच झालेलं नाहीये. ती पाण्यात पडली तरी तिला पोहता येतं, त्यामुळे ती मरणं शक्यच नाहीये. सुमित्रा म्हणते जानकी आई जिवंत आहे कशाच्या आधारावर म्हणतीये तू? त्या दिवशी देवळात जो काय प्रकार बघितला की आई आहे, या वाक्यामुळे अगदी हे कोणीही लिहू शकतं किंवा कुणी थट्टा मस्करीही केली असेल किंवा ऐश्वर्याचाही डाव असू शकतो. त्यामुळे तू खात्रीने अगदी सांगू नकोस की आई जिवंत आहे. पाण्यात पडल्या, बॉडी सापडली नाही म्हणजे नक्कीच त्यांचं काहीतरी झालंय. जानकी नको ते आशा लावू नको बाई तू. जानकी म्हणते नाही आई, पोलिसांच्या हाताला असे काही पुरावे लागलेत की त्याच्याने कळतंय की आई जिवंत आहे. आईची अजून बॉडी सापडली नाही, त्यामुळे ते खात्रीने सांगू शकत नाही. त्यामुळे आपणही अजून पॉझिटिव्हच विचार करायचा की आई जिवंत आहे. याचाच अर्थ ऐश्वर्याने आईला काहीतरी केलंय आणि तिला कुठेतरी लपवून ठेवलंय. सगळं काही माहिती आहे त्या ऐश्वर्याला आणि तीच खेळी खेळती आई. जानकी म्हणते आई लवकरात लवकर आई सापडावी, असं काहीतरी व्हायला हवं, हो की नाही? सुमित्रा म्हणते हे बघ जानकी, तुझी आई जर जिवंत असेल तर गणपती बाप्पाच्या कृपेने अगदी व्यवस्थित असणार आणि लवकरात लवकर ती आपल्याला सापडणार. अजिबात काळजी करू नको बरं. अग्र विघ्नहर्ता येतो, तो सगळं काही व्यवस्थित करणार. बघ त्याने आता प्रॉपर्टीचे पेपर जसे मिळवून दिले तसे तुझी आई सुद्धा लवकरात लवकर आपल्याला मिळेल. आई त्यासाठीच आपल्याला हे नाटक काही काळ सुरू ठेवायला लागणार आहे. कारण ऐश्वर्या सहजासहजी सांगणार नाही हे मलाही माहिती आणि तुम्हालाही. ऐश्वर्या किती काही झालं तरी सत्य स्वतःच्या तोंडाने कधीच कबूल करणार नाही. सुमित्रा म्हणते बापरे, अजून हे नाटक असंच चालू ठेवायचं का? मला आत्ताच असं झालंय की हे नाटक कधी संपतं. आणि जानकी तो म्हणतेय की नाटक अजून चालू ठेवायचं. बापरे. सुमित्रा म्हणते हे बघा, नाटक चालू ठेवायला काही हरकत नाही, पण हे इथे नाहीये म्हणून आपण नाटक करतोय, प्रकरण ताणवतोय. पण हे जर परत आले तर मला हे नाटक करता येणार नाही. चुटकीसरशी ती माझी चोरी पकडली जाणार आणि मी नाटक करते हे नानांच्या लक्षात येणार आणि त्यांच्याबरोबर मला खोटंही बोलायचं नाहीये, तुम्हाला तर चांगलंच माहितीये. त्यामुळे लवकरात लवकर काही तो निकाल लावा प्लीज, तुम्हाला सगळ्यांना सांगतेय मी. ऋषिकेश म्हणतो आई ही तारेवरची कसरत थोडी दिवस करायची आहे आणि प्लीज या नाटकामध्ये आम्हाला साथ दे, तू असेल तर सगळं काही होणार. कारण कसं आहे ना आई, नाटकाचा आपल्याला छडा जर लावायचा असेल, ज्याच्यासाठी नाटक केलंय ती गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर थोडे दिवस असंच हे नाटक सुरू ठेवायला लागणार. सुमित्रा म्हणते ऋषिकेश काय रे, तू काय सांगतोय मला हे? सुमित्रा म्हणते ऋषिकेश तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं. ऋषिकेश म्हणतो काय गाई? अरे मगाशी मी अडगळीच्या खोलीत गेले तेव्हा ऐश्वर्या त्या अडगळीच्या खोलीत घाईघाईने काहीतरी शोधत होती आणि ती वस्तू सापडत नाही म्हणून अगदी वेडीपिशी झाली होती. म्हणजे तुला माहितीये का ऋषिकेश, ऐश्वर्याला कळालंय की पेपर तिथून गायब झाले आणि पेपर तुम्हाला मिळाले. ऐश्वर्या आता शांत बसणार नाही, नक्कीच काहीतरी खेळी खेळणार आणि नवीन काहीतरी प्लॅन करणार. तिच्या लक्षात आले की पेपर तिथून गायब झाले आणि 100% तुम्हाला पेपर मिळाले हे ऐश्वर्याला आता कळालंय. मित्र म्हणते त्यामुळे खूप सावध राहून तिचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणायचंय. ऐश्वर्या सहजासहजी बोलणार नाही हे तर आपल्याला माहितीच आहे. लवकरात लवकर हा खेळ संपवण्याचा प्रयत्न करा आणि ऐश्वर्याला बोलती करण्याचा सुद्धा. कळतंय का ऋषिकेश? सावधगिरीने सगळं काही करायला लागणार. ऐश्वर्याचा डाव तिच्यावरच उलटवायचा आपल्याला, लक्षात ठेवा. जानकी म्हणते आई तुम्ही म्हणताय तसं जर असेल तर माझ्या आईच्या जीवाला आता धोका आहे. ऐश्वर्या आता पिसाळ्यासारखी करणार आणि माझ्या आईला टॉर्चर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. ऋषिकेश म्हणतो जानकीची आई जर शोधायला आपल्याला यश मिळालं तर डायरेक्ट कोर्टासमोर उभं करता येणार आहे त्यांना, म्हणजे ऐश्वर्याच्या विरोधात भक्कम असा पुरावा मिळणार. पण लवकरात लवकर जानकीची आई आपल्या हाती लागली पाहिजे. ऋषिकेश म्हणतो आत्ताच ऐश्वर्याबद्दल आपल्याला सगळं काही माहितीये, हे जर तिला कळालं तर आपल्याला पुढे काहीच चाल करता येणार नाही. कळतंय का आई तुला मला काय म्हणायचंय? जानकीची या केसमधून निर्दोष सुटका कधीच होणार नाही, कायम टांगती तलवार जानकीच्या डोक्यावर असणार. आई माझ्या म्हणण्याचा उद्देश कळतोय का? हो रे ऋषिकेश, मला सगळं काही कळतंय. सौमित्र म्हणतो आई दादा म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. वहिनीला जर या खटल्यातून आपल्याला वाचवायचं असेल तर दादा म्हणतोय तशी थोडी रिक्स आपल्याला घ्यायलाच लागणार. जानकी म्हणते आई खरंच मला माफ करा, लवकरात लवकर आपण ह्या प्रकरणाच्या तळागाळाशी जाऊ आणि छडा लावूया.
सुमित्रा म्हणते, जानकी माफी कसली मागतीये ग? मलाही वाटतं ना की लवकरात लवकर याच्यातून तू निर्दोष सुटावी आणि तुझी आई तुला सुखरूप मिळावी आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर यावा. याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आणि मी शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे. नाटक कितीही दिवस करायची वेळ आली तरी मी तयार आहे. कळतंय का तुम्हाला? थोडासा काहीतरी हातभार तर मी नक्कीच लावू शकते. कळतंय ना तुम्हाला मुलांनो, मी तुमच्या सोबत आहे. सुमित्रा म्हणते, जोपर्यंत ऐश्वर्याला कोंडीत पकडत नाही तोपर्यंत सगळ्यांनी मिळून एकजूट होऊन लढत राहायचं. ऐश्वर्याचा फैसला आपण करायचाच. इकडे आता ऐश्वर्या आता माणसाला भेटायला आलेली असते आणि आतुरतेने वाट बघत असते नेमकी कोण आहे की तो माझ्या प्रॉपर्टीसाठी इतका उतावळा झालाय. ऐश्वर्या इतक्या आतुरतेने वाट बघत असते, तो बरोबर तिच्या समोरून उभा राहिलेला असतो. ऐश्वर्या अजिबात घाबरत नाही किंवा डगमगत सुद्धा नाही. त्याला बघते, अगदी त्याला बघतच थांबलेली असते. अगदी त्याच्या पायापासून ते डोक्यापर्यंत त्याला बघून घेते. आपल्या ओळखीचं कोणी आहे का किंवा आसपास कुठे चेहरा लक्षात येतो का? त्याने पूर्ण टोपी घातलेली असते, तोंडाला मास्क लावलेलं असतं. तो ओळखूच येणार नाही. लेडीज जेंट्स तो कोण आहे हे सुद्धा कळणार नाही, इतकी काळजी त्याने घेतलेली असते. तो माणूस ऐश्वर्याच्या समोर उभा राहतो आणि तिला म्हणतो, आणले का पेपर? ऐश्वर्या म्हणते, नाही आणले पेपर. का नाही आणले पेपर? मी तुला सांगितलं होतं पेपर शिवाय यायचं नाही. ऐश्वर्या म्हणते, आय नो, तुम्ही सांगितलं होतं की पेपर शिवाय यायचं नाही, मी भेटूच शकत नाही तुला. ऐश्वर्या त्याला खरं खरं सांगून टाकते, कालपर्यंत पेपर्स माझ्याकडे होते पण आता जेव्हा पेपर शोधायला गेले तेव्हा पेपर त्या जागेवर नव्हते, त्यामुळे मी पेपर आणू शकले नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माणूस म्हणतो, तुझ्याकडून पेपर गहाळ झालेत, मग मी काय करू? यात माझा काय संबंध? आणि मी मूर्ख नाहीये तुला उगाच पैसे द्यायला. जोपर्यंत पेपर माझ्याकडे येत नाही तोपर्यंत तुला मी पैसे देणार नाही. ऐश्वर्या म्हणते, हो मला माहितीये, पेपर मिळाल्याशिवाय तुम्ही पैसे देणार नाही. मीही तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. काही दिवसांची मुदत द्या, मी पेपर लवकरात लवकर शोधेल आणि तुमच्याकडे आणून देईल. तो माणूस म्हणतो, मुदत हवीये तुला? मिळणार नाही, कळतंय का तुला? मुदत वगैरे तुला मिळणार नाही आणि जे लोक काम पूर्ण करत नाहीत ते मला आवडत नाही. त्यामुळे तुझं आणि माझा व्यवहार जमू शकत नाही. मुदत वगैरे मिळणं तर लांबच राहिलं. कळतंय का तुला? काम न करणारी माणसं मला अजिबात आवडत नाही आणि त्यांच्यासोबत कुठलाही व्यवहार मी करत नाही. आता तू जे केलंय त्याचे परिणाम भोगायला तयार हो. कळतंय का तुला? तो आता खिशातून बंदूक काढतो. त्याने आता गोळी चालवलेली असते. ऐश्वर्या इतकी घाबरते आणि जोरात अशी कान दाबून किंचाळते. इकडे आता लताबाई गोळीचा आवाज आल्यावर डचकून उठते आणि खूप घाबरते. तेवढ्यात एक मुलगी लाईट लावते आणि म्हणते, अहो काकू घाबरू नका, मी आहे की. लताबाई खूप घाबरलेली असते. ती मुलगी तिच्या जवळ जाते. काकू तुम्हाला काही हवंय का? तुम्ही घाबरलात का? लताबाई घाबरते आणि त्या मुलीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करते. लताबाई म्हणते, तू कोण आहेस? मला इथे का आणलं आणि मी कुठे? खूप सारे प्रश्न विचारत असते. मुलगी आता लताबाईच्या जवळ येते आणि तिला म्हणते, हे बघा काकू, तुम्ही आधी शांत व्हा आणि प्लीज त्रास करून घेऊ नका. घाबरायचं अजिबात कारण नाहीये. तुम्ही अगदी व्यवस्थित जागेवर आहात. तुमच्या जीवाला कुठलाही धोका नाहीये. मी सगळं तुम्हाला सांगते, पण तुम्ही आधी म्हणालात की तुम्हाला कुणीतरी पकडलं आणि जीवाला धोका होता. आता व्यवस्थित आहात का? कुणी पकडलं होतं सांगता येईल का तुम्हाला? लताबाई म्हणते, ऐश्वर्याच्या माणसांनी पकडलं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता. ती मुलगी म्हणते, ऐश्वर्या कोण? अगं माझ्या मुलीची जाऊ, तिने पकडलं आणि ती मला ठार करण्यासाठी प्रयत्न करतीये. लताबाई आता घाबरते आणि म्हणते, तू कोण आहेस आणि तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीये. तू का मला इथे घेऊन आली? अहो तुम्ही शांत बसा काकू, सगळं सांगतेय मी तुम्हाला. लताबाई रडत असते आणि एकच शब्द लावून धरते की मला जाऊ दे, इथून मला थांबायचं नाहीये. ती खूप प्रेमाने तिला समजावते आणि म्हणते, तुम्ही शांत व्हा, सगळं काही व्यवस्थित होईल आणि माझ्यापासून तुमच्या जीवाला कुठलाही धोका नाहीये हे लक्षात घ्या. लताबाई आता तिथून जाण्याचा प्रयत्न करते. ती मुलगी काकू काकू करून तिला शांत करते आणि थांबवण्यासाठी प्रयत्न करत असते. लताबाई काय ऐकायला तयारच नसते. मुलगी तिला म्हणते, शांत व्हा, तुमचा आणि माझा काही एक संबंध नाहीये, मला माहितीये. मी तुमची मदतच करतेय. तुम्ही पाणी प्या आणि शांत व्हा, सगळं काही कळेल तुम्हाला. अगदी लताबाईच्या हात जोडून पाया पडत असते की तुम्ही शांत व्हा, आरडाओरडा करू नका आणि माझ्यावर ओरडून तर काही एक फायदा नाहीये. लताबाई म्हणते, कशी शांत होऊ? मला काही कळतच नाहीये, माझ्याबरोबर नेमकी काय चाललंय? लताबाईच्या पायात आता काच घुसलेली असते. तिने जो ग्लास फोडलाय त्याची. ती पटकन त्याला मलमपट्टी करते. आजी जरा बरं वाटेल, तुम्ही जरा शांत बसता का? इकडे आता ऐश्वर्यावर बंदूक ताणलेली असते आणि गोळ्याही चालवलेले असतात, पण ऐश्वर्याला मारण्यासाठी नाही, तर तिला घाबरवण्यासाठी. ऐश्वर्या भयानक अशी घाबरलेली असते त्या माणसाला. एखाद्या कैद्याला फाशीची शिक्षा द्यायची असेल तर त्याला शेवटची इच्छा विचारली जाते आणि मी सुद्धा तेच करतोय. तुझी शेवटची इच्छा काय तेवढं सांग, म्हणजे तुला मारायला मी मोकळा. ऐश्वर्या खूप घाबरते कारण तिला माहितीये हा नक्कीच मला मारू शकतो. आपल्या केसमध्ये थोडं उलट करू, तू मरायच्या आधी माझी इच्छा पूर्ण करूया. कळतंय का तुला? मी सांगतोय ना तसं करायला लागणार आणि तेच ऐकायला लागणार तुला. म्हणतो, प्रॉपर्टीचे पेपर सगळ्यात महत्वाचे माझ्यासाठी आणि ते तू मला आणून देणार कुठल्याही परिस्थितीत.
ऐश्वर्या म्हणते प्लीज मला मारू नका आणि असं काही करू नका. तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर हवेत, मी कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला आणून देते म्हणजे देते, हा ऐश्वर्याचा शब्द आहे. ऐश्वर्या आता नाटक करून वाचलेली असते आणि त्या माणसाने बंदूक खाली घेतलेली असते. इकडे लताबाईच्या पायात काच घुसली, तिला खूप त्रास होत असतो. ती मुलगी म्हणते काकू माझा ऐकता का? कितीही ओरडला, चिडला, रात्रंदिवस रडत बसला किंवा कितीही आरडाओरडा केला तरी काही एक परिणाम होणार नाहीये. इथून तुमची सुटका नाही आणि तुमची सुटका करणं हे माझ्या हातात नाही. त्यामुळे शांत बसणं हे तुमच्या हातात आणि माझ्या हातात आहे. आपण तेवढंच करू शकतो. आपले दरवाजा खिडक्या लॉक आहेत, इथे कोणीच नाहीये. आपला आवाज बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरून आत कोणी येऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. अगदी शांतपणे पडून राहा, एवढंच आपल्या हातात आहे. मुलगी आता रडायला लागलेली असते आणि तीही हताश असते, कारण तिच्या हातात काहीच नसतं. जशी लताबाई बंदिस्त करून ठेवलेली असते तसं त्या मुलीलाही बंदिस्त करून ठेवलेलं असतं त्या माणसाने. ती म्हणते माझ्या हातात काहीच नाहीये. त्याने आपल्याला इथे बांधून ठेवलंय आणि गपचूप राहणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि ज्या वेळेला आपल्या हातात काही नसतं तेव्हा समोर जी परिस्थिती असेल ती स्वीकारणं एवढंच आपण करू शकतो. आणि आता तुम्ही मला साथ द्यावी हीच अपेक्षा आहे. ती आता तिचं नाव माया प्रधानाचं सांगते आणि माझं हेच गाव आहे. मुंबईला मी काम करते आणि आई वडील सुद्धा तिकडे. मुळशीला कामासाठी आले आणि इथे आले ते इथेच अडकून पडले. या माणसाने मला इथेच बंदिस्त करून ठेवले. ना बाहेर जाता येत ना कुणाला काही सांगता येत. तुमची जशी अवस्था आहे तशी माझी अवस्था आहे. मुळशी गावात मी अडकून पडले. माझे आई वडील मुंबईला आहेत. त्यांना काही एक पत्ता नाहीये नेमकी माझ्यासोबत काय चाललंय. त्यामुळे आजी काकू आरडाओरडा अजिबात करू नका, शांत बसा. माया म्हणते त्या माणसाने हॅट वगैरे घातलेली, मास्क लावलेला, माणसाचा चेहरा अजिबात दिसला नाही. फक्त त्यांनी किडनॅप केले आणि मला इथे ठेवलंय एवढं मला माहितीये. तो माणूस म्हणतो ऐश्वर्या तुला असं वाटतं की तुला फार अक्कल आहे आणि सगळ्यांच्या पुढे तूच डावपेच खेळू शकते. अगं तू मूर्ख आहे, मूर्ख, अक्कल शून्य. तुझ्यापेक्षा हुशार कैक पटीने ती जानकी आहे. असा काय डावपेच खेळतीये आणि तुला मूर्खात काढतीये. तुला अजूनही कळालं नाही की सगळे मिळून तुला फसवताय आणि वेड्यात काढताय. ऐश्वर्या जानकीला जर अद्दल घडवायची असेल तर तुलाच काहीतरी डोकं चालवायला लागणार. ती म्हणते म्हणजे काय म्हणायचंय जरा स्पष्ट सांगता का तुम्ही? मी काय करू तुम्ही मला सांगता का? मी काय करू म्हणजे त्या जानकीला अक्कल जागेवर येईल, तुम्ही सांगता का जरा मला? तो माणूस आता परत तिच्याकडे बंदूक ताणवतो आणि म्हणतो काय ग, हे डोकं फक्त शरीराला शोभा म्हणून लावलंय का? त्यात काही भरलं की नाही का फक्त कांदे बटाटेत? अक्कल नाही का तुला स्वतःची? काहीतरी करायला लागणार, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न कर, डोकं चालव, काहीतरी आयडिया लढव. मलाच काय विचारतीये नेमकी काय करायचं? ऐश्वर्या म्हणते रणदिवेचे प्रॉपर्टीचे पेपर देईल म्हणजे देईल, मी 100% तुम्हाला खात्रीने सांगतेय. फक्त मला काही करू नका आणि एक चान्स द्या प्लीज. मी माझ्या पद्धतीने पेपर मिळवते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. मला मात्र तुम्ही काही करू नका, तुम्हाला रिक्वेस्ट करतेय. अरे किती नाटकी आपल्याला चांगलंच माहिती आणि इथेही त्या नाटकाचा पुरेपूर ती वापर करत असते. अगदी रडायचं नाटक करते, गयावया करते, हातापाया पडते आणि स्वतःचा जीव वाचवत असते. काही झालं तरी प्रॉपर्टीचे पेपर तुम्हाला आणून देणारे, माझ्यावर विश्वास ठेवा. ऐश्वर्या नाटक करून झाल्यावर मनातल्या मनात म्हणते हा माणूस कोण आहे आणि याला रणदिवेच्या प्रॉपर्टीमध्ये एवढा काही इंटरेस्ट आहे की डायरेक्ट मला मारायला निघलाय. याला काहीतरी नक्कीच फायदा असणार किंवा रणदिवेंबरोबर याचा काहीतरी संबंध असणार, म्हणूनच एवढा वेडापिसा झालाय रणदिवेंचे प्रॉपर्टीचे पेपर मिळवण्यासाठी. ऐश्वर्या म्हणते मला सुद्धा कळायलाच पाहिजे हा माणूस कोण आहे नेमकी. ऐश्वर्या म्हणते सॉरी बर का, एक विचारू का? रणदिवेंच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला एवढा कसला इंटरेस्ट आहे की अगदी काहीही करायला तयार आहे तुम्ही? तो म्हणतोय त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये पेपरमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये मला आणि काही देणं घेणं सुद्धा नाहीये. खरा इंटरेस्ट आहे तो जानकीमध्ये आणि जानकीच्या असलेल्या भूतकाळामध्ये. जानकीच्या भूतकाळात सगळं काही दडलेलं आहे, त्याच्यासाठीच मला प्रॉपर्टीचे पेपर हवेत रणदिवेंचे, कळतंय का तुला? तो जानकीला परत बंदूक ताणवतो आणि म्हणतो ऐश्वर्याला हे बघ जानकी विषयी आत्ता विचारलंय, परत जर जानकी विषयी काही विचारलं, तुझी जीभ जर वळवळली तर याद राग, जीभ परत वळायच्या लायकीची राहणार नाही. एकच गोळी आणि काम तमाम. त्यामुळे ऐश्वर्या डोकं चालवायचं नाही आणि जानकी विषयी परत काही जाणून घ्यायचं नाही. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हो हो तुम्ही सांगताय अगदी तसंच करेल आणि लवकरात लवकर तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर आणून देईल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, एक चान्स द्या मला. तो माणूस तिथून निघून गेलेला असतो. ऐश्वर्या तिथेच थांबून जरा विचार करते आणि ती सुद्धा आता घरी यायला निघालेली असते. तिच्या डोक्यामध्ये आता चक्र चालू झालेलं असतं. हा माणूस कोण आहे, पेपर कशासाठी हवे, जानकीच्या भूतकाळाशी संबंध काय, सगळ्या काही घड्या आता ही जोडायला लागलेली असते. ऐश्वर्याला सारखं सारखं आठवतं पेपर्समध्ये इंटरेस्ट नाही, जानकीच्या भूतकाळामध्ये मला इंटरेस्ट आहे. ऐश्वर्या म्हणते प्रॉपर्टीचे पेपर जानकी आणि ऋषिकेश यांनीच मिळवलेले असणार आहेत, पण आता त्यांच्याकडून मी परत घेऊ कसे? कारण त्यांना तर माहितीये ऐश्वर्या परत पेपर घ्यायला येणार, म्हणून माझ्या हाती लागतील असे काही त्यांनी ठेवलेले नसणारे. ऐश्वर्या काहीतरी डोकं वापर
आणि जानकी आणि ऋषिकेश पेपर नेमके कुठे ठेवू शकतात याचा विचार कर. ऐश्वर्या आता डोक्याला ताण देते आणि प्रॉपर्टीचे पेपर नेमके कुठे असेल याचा विचार करते. ते म्हणते हा माणूस कोण आहे हे मला माहित नाही, याला प्रॉपर्टीचे पेपर का हवेत, आणि हो सगळ्यात महत्वाचं जानकीच्या भूतकाळाबद्दल याला केवढा काय इंटरेस्ट की जानकीसाठी याला प्रॉपर्टीचे पेपर हवेत. सगळा गुंता झालाय आणि काहीच कोणाला कळत नाहीये नेमकी काय चाललंय. मी करायला गेले आणि भलत्याच प्रकरणात अडकलीये. हा माणूस आता माझा जीव घेतल्याशिवाय काय मला सोडत नसतो. ऐश्वर्या म्हणते आता जर मी इथे अडकले तर हा माणूस माझा जीव घेणार, मला काय तो सोडत नसतो. त्यामुळे काही झालं तरी प्रॉपर्टीचे पेपर हे शोधायलाच लागणार आणि त्या माणसाच्या हातात मला आणूनच द्यावे लागणार. ऐश्वर्या काहीही कर, प्रॉपर्टीचे पेपर मिळवण्यासाठी प्रयत्न कर बाई. मात्र अरे आता रस्त्यावरच उभा राहून खूप विचार करते की प्रॉपर्टीचे पेपर काय केलं म्हणजे आपल्याला सापडतील. काहीतरी नाटक करायला लागणार, काहीतरी झोल करायला लागणार. प्रॉपर्टीचे पेपर कुठे हे नेमकी मला कोण सांगू शकतं. ऐश्वर्या खूप तिच्या डोक्याला ताण देत असते आणि आता पेपर कुठे ठेवले असेल याचा ती विचार करत असते. सारखं तेच ती विचार करत असते. ऐश्वर्या म्हणते या माणसाला जर मी पेपर दिले नाही तर हा मला मारून टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आणि दुसरीकडे घरातली माणसं मला काही घरात ठेवणार नाही, हाताला धरून घराच्या बाहेर काढणार, यात काही शंकाच नाही. त्यामुळे ऐश्वर्या दोन्ही बाजूने तू आता कोंडीत अडकलीये, आता काहीतरी करून सुटका करायलाच लागणार. ऐश्वर्या खरंच कोंडीत अडकलेली असते. घरच्या लोकांना कळालेलं असतं की ऐश्वर्याने एवढं मोठं कांड केलं आणि त्या माणसाने धमकी दिलेली असते की पेपर सापडले नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही. ऐश्वर्या आता काय करू आणि काय नाही अशा अवस्थेत अडकून पडलेली असते. ऐश्वर्याची अशी कोंडी कधीच झालेली नसते, ती कोंडी आता पहिल्यांदा झालेली असते. ऐश्वर्या म्हणते मागचा पुढचा काही विचार करणार नाही आणि डायरेक्ट पेपर शोधायला मी प्रयत्न करणार. जिथे कुठे असेल तिथे मला पेपर शोधावेच लागणार. ऐश्वर्या घरी येते आणि नेमकी सुमित्रा दरवाजा उघडते. अगं ऐश्वर्या तू ये ऐश्वर्या ये की, तुझीच वाट बघत होते मी. ऐश्वर्या कुठे गेली होती एवढ्या रात्री. अहो आई ते मी ना. अगं मग तेच विचारतीये, तू कुठे गेली होती एवढ्या रात्री. सुमित्रा मध्येच म्हणते डॉक्टरांकडे गेली होती का. हो हो आई मी डॉक्टरांकडेच गेली होती, जरा बरं नव्हतं ना म्हणून म्हटलं की डॉक्टरांकडे जाऊया. ऐश्वर्या डॉक्टरांकडे नाही तर इतक्या रात्री कुठे जाऊ शकतेय. काय म्हणाले डॉक्टर, सगळं व्यवस्थित आहे ना बाळा. सुमित्रा म्हणते डॉक्टर काय म्हणाले. ऐश्वर्या म्हणते अहो आई काळजीचं कारण नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे. सुमित्रा म्हणते बरं झालं बाई, देवाचे अगदी उपकार आहे आपल्यावर, सगळं काही व्यवस्थित आहे, छान वाटलं. ऐश्वर्या बाळ आणि तू व्यवस्थित असली ना की मला कसं बरं वाटतं बघ. बरं झालं तू आणि बाळ सुखरूप आहे बाबा, खरंच छान वाटलं. ऐश्वर्या स्वतःची काळजी घे ग बाई. सुमित्रा म्हणते मी आता काम करते. ऐश्वर्या तुझी आणि होणाऱ्या बाळाची दृष्टच काढून टाकते, म्हणजे काही टेन्शनच नाही. सुमित्रा म्हणते ऐश्वर्या काही टेन्शन आहे का तुला. मी तुझ्याशी किती वेळची बोलतीये, माझ्या बोलण्याकडे तुझं लक्षच नाही. काहीतरी भलतंच टेन्शन दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. कसलं टेन्शन वगैरे असलं तर सांग बाई, कारण अशा काळामध्ये टेन्शन वगैरे चांगलं नसतं. हा ऐश्वर्या. नाही आई टेन्शन वगैरे काही नाहीये, थोडासा थकवा आलाय. अवंतिका येते आणि म्हणते ऐश्वर्या आलीस तू. अगं कधीपासून शोधतोय तुला, तू घरात नाहीये. ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते का मला शोधताय तुम्ही. अगं फॅमिली मेंबर आहे आमची आणि तुझी काळजी वाटणारच ना. सगळे बसून गप्पा मारत होतो, फक्त तूच नव्हती. तू कुठेही हाच विचार करतोय ग आम्ही. अगं ऐश्वर्या प्रेग्नन्सी बद्दलच बोलत होतो. काय बोलत होता माझ्या प्रेग्नन्सी बद्दल. अगं तुला डोहाळे लागतील ना म्हणून तुझ्यासाठी एक एक पदार्थ बनवायचा आणि तुझे डोहाळे पुरवायचे. तुझ्यासाठी कैरी बोरं कळमस सगळं आणून ठेवलंय, तू फक्त सांग आम्हाला, आम्ही सगळे लाड पुरवणार आहे तुझे. आणखी येते आणि जानकी म्हणते आणखीन एक गोष्ट आणलीये, बायका अगदी आवडीने खातात. कुठली गोष्ट ओळख बरं ऐश्वर्या. माती आणलीये मी, कॅल्शियमची माती. माती जेव्हा कॅल्शियम, बायका प्रेग्नेंट असतात तेव्हा त्यांना माती खावीशी वाटते, तीही भाजलेली. आणि ऐश्वर्या तीच माती आणली तुझ्यासाठी, तू खा बरं लवकर माती, कारण ऐश्वर्या तू माती खाल्ल्याशिवाय सगळं काही व्यवस्थित होणार नाही. आई आणि ऐश्वर्याला किती माती खायची सवय आपल्याला माहिती आहे ना, सारखी माती खात असते. कॅल्शियमची माती खाल्ली तर बाळासाठी पोषकच ठरणार आहे. खा बरं ऐश्वर्या माती. जानकी म्हणते आयुष्यभर मातीच खात आलीये ती, त्यामुळे ही माती पचवायला जड जाणार नाही तिला आई. ऐश्वर्या रागाने उभी राहते आणि म्हणते जानकी तोंड सांभाळून बोल. जानकी म्हणते अगं तोंड सांभाळूनच बोलतीये मी, तू आता तोंड उघडून ही माती खायला तयार हो. ऐश्वर्या सगळं काही स्वप्न बघत असते. गाडीला आडवी जाते आणि भानावर येते. तो माणूस जोऱ्यात ओरडतो मॅडम लक्ष कुठे. अहो जरा रस्त्याच्या कडेला उभे राहून विचार करा, आमच्या कशाला अंगावर येताय. ऐश्वर्या आता भानावर येते आणि सॉरी सॉरी असं म्हणते. ऐश्वर्या म्हणते नशीब माझं हा माझा भास होता, नाहीतर खरंच त्या जानकीने मला मातीच खायला लावली असती. ऐश्वर्या म्हणते नशीब माझं, खरंच जर असं घडलं तर ही माणसं मातीच नाही मला शेण सुद्धा भरवतील.
नाही 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 ऐश्वर्या, तुला शेणही खायचं नाही आणि मातीही खायची नाही. लवकरात लवकर काहीतरी उपाय शोध आणि या सगळ्या प्रकरणातून बाहेर ये. ऐश्वर्या आता स्वतःला सावरते आणि घरी आलेली असते आणि घरी आल्यावर बरोबर सुमित्रा दरवाजा उघडते. ऐश्वर्या कोणाला शोधतीये? काय नाही आई. अगं मग दारात का उभी आहे? आतमध्ये ये बरं. हो आई, आले की. ऐश्वर्या म्हणते आई घरात कोणी नाहीये का? सुमित्रा म्हणते अगं असं का विचारतीये? सगळे घरातच आहे, कुठे जाणार इतक्या रात्री? आपापल्या कामात आहे, कोणीच कुठे गेलेलं नाहीये. ऐश्वर्या तू बस बरं. तुला कोणाशी काही बोलायचंय का? काही काम असेल तर सांग बाई, मी बोलवते. ऐश्वर्या म्हणते नाही हो आई, मला कोणाशी बोलायचं नाही आणि काही काम पण नाहीये, अगदी असंच विचारलं. त्या मनातल्या मनात विचार करते, जानकी घरात नाहीये म्हणजे मला माती भरवणारं कोणीच नाहीये. सुटली ऐश्वर्या, नाहीतर या जानकीने खरंच मला माती भरवली असती. आता ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करत असते, अशी म्हणजे माझा भास खरा होणार नाही आणि माती खाण्यापासून माझी सुटका झाली. सुमित्रा म्हणते ऐश्वर्या मला सांग, गोंधळलेली बावरलेली का दिसतीयेस? काही झालंय का? आणि हो आधी मला सांग, तू गेली कुठे होती? इतकी रात्र झाली, तू कुठे गेली होती एकटी? ऐश्वर्या आता जरा घाबरते, ती कुठे गेली होती इतक्या रात्री, ती काय कारण देणार सुमित्राला. मित्रांनो, आता बघूया ऐश्वर्या काय कारण देते आणि सुमित्राच्या तावडीतून ती सुटते का. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. इकडे अवंतिका आणि जानकी विचार करत असतात किंवा चर्चा चालू असते की ऐश्वर्या सांगणार का माझ्या आईला तिने कुठे ठेवलंय. अगदी सहजासहजी तिने सांगितलं तर ठीक, नाही तर आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न नक्कीच करूया. अवंतिका म्हणते. सौमित्र आणि अवंतिका एकाच वेळेला म्हणतात, वहिनी तिला जेव्हा कळेल की पेपर आपल्या हाताला लागले तेव्हा तिला काही करून सांगायलाच लागणार तिने लताबाईला कुठे ठेवलंय. अवंतिका म्हणते आपण विचार करतोय अगदी तसंच घडावं, नाही तर पेपर हे कळाल्यावर तिने काहीच सांगू नये, असं नको व्हायला सौमित्र. जानकी म्हणते खरंच जर आई ऐश्वर्याच्या तावडीत असेल तर रागाच्या भरात काहीतरी करायला नको ऐश्वर्याने. इकडे आता ऋषिकेश डायरेक्ट ऐश्वर्याला धमकी देतो आणि म्हणतो बऱ्या बोलाने सांग जानकीची आई कुठे ठेवलीये. ऐश्वर्या अजिबात घाबरत नाही आणि अगदी धीटपणे म्हणते मेलेल्या माणसाला लपवून ठेवण्यात काय पॉइंट आहे ऋषिकेश दादा, आणि का तोच प्रश्न विचारताय? मेली ती म्हातारी. आम्हाला माहितीये जानकीची आई तुझ्याकडे आणि तुझ्या ताब्यात आहे, हे सगळं महागात पडणारे ऐश्वर्या, एवढं मात्र लक्षात ठेव. ऋषिकेशने आता डायरेक्ट समोरासमोर धमकी दिलेली असते ऐश्वर्याला. ऐश्वर्या सुद्धा धीटपणे ऋषिकेशकडे बघते आणि बघतच थांबलेली असते. आता बघूया ऋषिकेशच्या धमकीला ऐश्वर्या घाबरते का आणि जानकीची आई कुठे हे सांगते का, किंवा तिच्याबद्दल तिच्या बरोबर जे घडतंय त्याला सगळ्याला घाबरवून सत्य तोंडातून तिच्या बाहेर येतं का, हे सगळं जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. उद्या बघूया नेमकी ऐश्वर्या खरं काय सांगते किंवा अजून नवीन काही डाव असते का. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.